जय बाळमामा मित्रांनो, आज आपण फंडेड अकाउंट आणि रिअल अकाउंट यामध्ये फरक नेमका काय आहे आणि आपण कोणत्या अकाउंटमध्ये काम केलं पाहिजे, कोणत्या अकाउंटमध्ये काम केलं तर पैसा जास्त मिळू शकतो आणि कोणत्या अकाउंटमध्ये काम केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होईल हे बघणार आहे। त्याचबरोबर ट्रेडिंगमधून खरंच पैसा कमवता येतो का किंवा ट्रेडिंग हे फुल टाइम बिझनेस फुल टाइम व्यवसाय होऊ शकतो का, त्यावरती आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो का, ह्या सगळ्याची उत्तरे यामध्ये बघणार आहोत। पण आपला मेन फोकस असणार आहे तो म्हणजे आपलं जे रिअल अकाउंट आहे आणि फंडेड अकाउंट ह्यातलं भारी कोणतं अकाउंट किंवा कोणत्या अकाउंटवर काम केलं पाहिजे खऱ्या अर्थाने ते बघूया। त्याच्या आधी थोड्याशा आपल्याला स्टेप बघितल्या पाहिजेत, तर त्याकडे आपण वळूया। तर आजचा आपला विषय आहे फंडेड अकाउंट का रिअल अकाउंट, कोणतं बेस्ट आहे। तर समजून झाला, तुम्ही जर ट्रेडिंग हा व्यवसाय निवडला आहे तर तुम्ही ट्रेडिंग हा व्यवसाय फक्त जगण्यासाठी निवडलेला अजिबात नाही आहे। कारण जगण्यासाठी एक सामान्य कुटुंबाला महिन्याला 15-20 हजार रुपये तेवढ्यात घर सामान्य कुटुंबात चालतं। त्यामध्ये मग तुम्ही कुठेही नोकरी करू शकला असता। आजकाल कुठेही एक सामान्य नोकरी एवढी मिळू शकते 15-20 हजाराची, ज्यामधून आपण जगू शकतोय। पण ते आपल्याला करायचं नाही आहे, आपल्याला ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळं करायचं आहे। आयुष्यात एक काय तर खूप मोठी स्वप्न असतील, ते स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि एक बियॉन्ड द लिमिटला आपल्याला जायचं आहे। जे कुणाच्या डोक्यात हे असतं ना, तो खऱ्या अर्थाने ट्रेडिंगकडे वळतो। हां, पण फक्त एका रात्रीत मला मोठं व्हायचं आहे, गॅम्बलिंग करायचं आहे आणि एका रात्रीत मोठं होणार आहे असं असलं तर ट्रेडिंगमध्ये फक्त त्याचा पैसा जाणार आणि तो रस्त्यावर येणार। पण खऱ्या अर्थाने ट्रेडिंग स्किलफुली शिकून ट्रेडिंगमध्ये खऱ्या अर्थाने पैसा कमवून त्याला वेळ देऊन स्वतःचा 1-2 वर्ष आणि शिकल्यानंतर मी खऱ्या अर्थाने माझे स्वप्न पूर्ण करीन असं जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहे, योग्य दिशेवर आहे 100%। ट्रेडिंग हे फक्त जगण्यापुरतं साधन म्हणून ह्याड बघणं मला जरा चुकीचं वाटते। हे जगण्याच्या पलीकडं स्वतःही स्वप्न पूर्ण करणारं आणि स्वतःला एकाच्या अवकातीच्या बाहेर जर न्यायचं असेल तर ट्रेडिंग तुम्ही ह्या क्षेत्रात घडवू शकताय। पण त्यासाठी प्युअर अट एकच आहे की तुम्हाला सुरुवातीला आल्यानंतर पहिला 1-2 वर्ष मार्केटला दिलंच पाहिजेत। मार्केट तुम्हाला जसं एखादा मांजर उंदरा हालाल करून मारते ना, तसं हाल करणार शेवट 2 वर्षापर्यंत। त्यानंतर तुम्हाला कळायला लागते की नेमकं मार्केटमध्ये काय करायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला कळलं की नाही, आता आपल्याला एक सेटअप कळला आहे मार्केटचा की अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। त्यावेळी खऱ्या अर्थानं मार्केट तुम्हाला रिवॉर्ड द्यायला सुरुवात करते। पण तुमचे ते हाल सुरू असताना जर तुम्ही डगमगला, हल्ला, भेला तर मग तुम्ही मधनं बाहेर पडणारा, मग शिव्या घालणारा मार्केटला, मार्केटात जुगार आहे, बाद आहे, हे जेवढे पैसे गेलं आणि तुम्ही लोकांसाठी एक उदाहरण म्हणून राहणार की हा माणूस शेअर मार्केटमध्ये गेला होता, फॉरेक्स मार्केटमध्ये गेला होता आणि त्यानं आज घरदार विकले। दुसऱ्यांची उदाहरण होणार तुम्ही आणि आयुष्यभर उदाहरण होऊन मरून जाणारा। त्यापेक्षा वेळ द्या, कष्ट करा, मार्केट तुम्हाला भरपूर देईल। तर आजचा मेन विषय आहे की आपण कसल्या अकाउंटवर काम केलं पाहिजे। मुळात समजून चला, ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग सुरू करताय त्यावेळी तुम्ही नवख्या असताय। नवखा असल्यानंतर काय असते, जवळ पैसा असतोय। हां, जवळ पैसा असतो, त्यामुळे पटाटा आपण अकाउंटवर पैसे डिपॉझिट करतोय, फॉरेक्स असू दे किंवा स्टॉक मार्केट असू दे। त्यामुळे तुम्ही काय करताय, मग तुम्ही असं म्हणतोय कारण की जनरल पर्स्पेक्टिव्ह सगळ्यांना बोलतात, मी पण हेच केलेलं आहे की आपण पहिल्यांदा पैसा असल्यामुळे आपण भरपूर टाकतो पैसा आणि त्यामध्ये रँडमली आपण ट्रेड करत असतो, अंधाधुंद। थोडक्यात म्हणजे छापाकाटा करून कसं ट्रेड करतोय नाही तसं ट्रेड करतोय। रँडमली ट्रेड असतात, धोळा उडवतोय आणि त्यामध्ये बिगनर लक नावाचा प्रकार असतो, तो आपली साथ देतो आणि आपल्याला लाखाचे 3-4 लाख झालेले पण कळत नाहीत आणि वाटतं यार ही तर गेम लई सोपी आहे, ही तर मजाच आहे, ह्यात नुसता तर रोज असंच कसं पैसे छापायचा। पण खऱ्या अर्थानं गेम सुरू होते ज्यावेळी तुम्हाला मार्केट समजायला लागते। हळूहळू तुम्ही एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न बघताय आणि मग मार्केटमध्ये अभ्यास करून ट्रेड करायला जाताय आणि मार्केट आपला रंग दाखवायला सुरुवात करते आणि मग लॉस व्हायला सुरुवात होते। मग प्रचंड पैसा सुरुवातीला असल्यामुळे आणि नवखा असल्यामुळे अंदाज मार्केटचा अंदाज नसतोय, रिस्क मॅनेजमेंट माहीत नसत्या, मनी मॅनेजमेंट माहीत नसत्या, स्ट्रॅटेजी माहीत नसत्या, मार्केटची चाल माहीत नसत्या, नेमकं काम कशात केलं पाहिजे, कशात नाही केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कधी नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान नसतं। अंदाधुंद ट्रेडिंग होतं, शेवट हातामध्ये शून्य राहतो, पैसा जातो। पैसा शेवटी गेल्यानंतर मग खऱ्या अर्थानं जाग येते, आपल्याजवळचे पैसे गेले। मग काय करतो, जर खरोखर टिकणार असेल तर तो मार्केटमध्ये मग सेकंड स्टेप येते, तो मार्केटमध्ये मग ते लॉस झाला रिकवर करण्यासाठी आणखीन पैसे उचलून करतो आणि परत मार्केटमध्ये टाकतो, परत लॉस होतो। मग तो शहाणा असेल तर मार्केटचा अभ्यास करेल, मार्केट शिकण्याचा प्रयत्न करणार आणि मार्केट शिकून झाल्यानंतर एक स्टेप अशी येते की त्याला मार्केट कळतं काय की बाबा मला मार्केट कळले, मार्केट हे काय आहे, मला आता माझी स्ट्रॅटेजी डेव्हलप झाली, मी 4 पैसे यातून कमवू शकतोय, हा कॉन्फिडन्स येतोय। पण कॉन्फिडन्स जरी आला तरी खिशात गिन्ना नसतोय, खिशात रुपये नसते, मग मार्केटमध्ये पैसे कसं कमवणार। मग तो रोज ॲनालिसिस करणार, रोज त्याचं ॲनालिसिस 100% बरोबर होणार। हां, पण नुसतं ॲनालिसिस करणं आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेणं ह्यात लय फरक आहे बरं का। मग ज्यावेळी रोज ॲनालिसिस बरोबर होते, ह्याला वाटतं की माझं कामात होणार आहे, फक्त माझ्याजवळ पैसे नाहीत। पैसे नसल्यामुळे ट्रेडिंगमध्ये गॅप पडते। मग ह्याला एक दुसरा मार्ग सुचतोय, तो मार्ग म्हणजे लोनचा। तो लोनच्या भानगडीत पडणार आणि मी सांगतो काही झालं तरी लोन घेऊन ट्रेडिंग करू नका, जरा थांबा, थोडं कुठनं तर पैशाची व्यवस्था करा। पण ह्या सगळ्यांना एक सगळ्यात मोठा रामबाण उपाय आहे, लोन घ्यायची अजिबात गरज नाही आहे।
मार्केट स्वतः तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत, लाखो करोडो रुपये लोक द्यायला तयार आहेत, फक्त तुम्ही त्याकडे बघत नाही नीट. ती गोष्ट कोणती? ते म्हणजेच फंडेड. जर तुमच्याकडे स्किल आहे, तुम्हाला वाटतं की माझी स्ट्रॅटेजी तयार झाली आहे, मी काय तर करू शकतोय, तर लोनच्या भानगडीत अजिबात जाऊ नका. लोन घेतलाय, गंडा फसला तिथं मेला बघा. कारण की डोक्यावर लोन आहे आणि त्या लोनच्या प्रेशरमध्ये तुम्ही ट्रेडिंग करूच शकत नाही. मग तुम्हाला एक तर तुमच्या स्किल आहे ना, डेव्हलप झाले ना, तर प्रचंड मोठा मार्ग तुमच्या पुढे ओपन आहे, तो म्हणजे फंडेड अकाउंटचा. अगदी म्हणजे जुजबी फीमध्ये तुम्हाला ती एवढी मोठी अकाउंट देतात चांगल्या चांगल्या कंपन्या, की तुम्ही त्यात अगदी 20-20, 30-30, 10-10 हजार विड्रॉल मारलेले लोक आहेत त्यामध्ये. तुम्ही ते करू शकता. इतकंच काय, समजा ते पण तुमच्याकडे नाही आहे, तर त्यांचे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आहेत. कॉम्पिटिशन असतात की ते फ्री असतात, त्या फ्री कॉम्पिटिशन भाग घ्या. तुमच्याकडे स्किल असतं त्या फ्री कॉम्पिटिशन भाग घेऊन स्वतःचा एक पहिला त्यांच्या 4, 5, 7, 8, 10 मध्ये येऊन दाखवा. जर त्याच्यामध्ये पहिला 3-4 मध्ये आलं तर तुम्हाला $3,000 ते तुम्हाला रिवॉर्ड देतात, प्राइज देतात. मग आणखीन काय पाहिजे? स्किल आहे ना, मग लोन काढायची किंवा लाईव्ह अकाउंटच मला पाहिजे, रिअल अकाउंटच मला पाहिजे, मग मी पैसा कमविण्याचा अठ्ठास कशाला? तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. फंडेड अकाउंट आहे, फंडेड अकाउंटला जुजबी फी लागते, ती नसेल भरायची तर कॉम्पिटिशनमध्ये उतरा. हे पर्याय आहे. तर लोनमध्ये मात्र पडायचं नाही. एक मार्क करतो तो लोन, आणि दुसरा मार्क काय करतो, मग समजा लोन नाही केला म्हणजे एखाद्या काय डोकं चालवतो, अरे माझ्याकडे स्किल आहे, मी लय पैसे कमवू शकतो, तुम्हाला 1 लाख रुपये दे, मी तुला महिन्याला 3%, 4%, 5% पैसे देतो, म्हणजे त्याचे तुला व्याज देतो 4%. मग त्या माणसं बाजारात बरीच घालतील तुम्हाला असे पैसे देणारी. मग हा ट्रेडर स्वतःवरती विश्वास ठेवून काहीतरी 1,00,000-2,00,000 उचलतो. आणि एक वाक्य पक्क लक्षात ठेवायचं आहे की ट्रेडिंगमधनं फिक्स रिटर्न असा प्रकार नसतो. कदाचित तुम्हाला 1 लाखावर दिवसाला 1 लाखाचे 3 लाख झालेले कळणार आहेत, आणि कदाचित 1 लाख रुपये तुम्हाला 2 दिवसात उडून पण जातील. पण महिन्याला मी लाखावर 10,000 फिक्स काढीन असं काय नसेल ट्रेडिंगमध्ये. जे तुम्ही 1 लाखावर एका दिवसाला 2 लाख काढलेत ना, हे जपून ठेवणं, हे इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करणं, आणि हेच मला महिन्याला 10,000 मिळतात हे डोक्यात ठेवलं पाहिजे. असं नाही की महिन्याला मी कन्सिस्टन्सी रिटर्न काढीन. महिन्याला कन्सिस्टन्सी रिटर्न काढता येतो, पण त्याचे मार्ग वेगळे आहेत. ते मार्ग वेगळे काय? कधीही एका अकाउंटवर काम करायचं नसते. अकाउंट 2-3 किंवा 3-4 तर पाहिजे. मग त्यातलं एक अकाउंट सॅलरी अकाउंट म्हणून ठेवायचं. त्या सॅलरी अकाउंट म्हणजे काय? त्या अकाउंटवर फक्त महिन्याला मी एवढंच ट्रेड करायचा प्रयत्न करणार. लॉस झाला तर 10,000चा, प्रॉफिट झाला तर 20,000चा, असं काय तर करतायत. मग तो दुसऱ्याकडनं 3 आणि 4% पैसे घेतो आणि त्याच्या खऱ्या अर्थानं तो स्वतः संपतोय, आणि ज्याच्याकडून घेतले त्याला पण संपवण्याचं काम त्यानं चालू केलं असते. त्यामुळे 3%, 4% एक तर तुम्ही देऊ नका. तुम्हाला कोण मागत असेल समजून चाला, हा ट्रेडर नाही आहे, हा जुगार आहे. कारण की फिक्स रिटर्न नावाखाली ट्रेडिंग करता येत नाही. त्या प्रेशरमध्ये समजा तुम्ही 1 लाख रुपये मार्केटमध्ये आणल्यात, तुम्हाला त्याला तर महिन्याला 5,000 द्यायचे आहेत किंवा 4,000 द्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला हे जर तर ते स्वतःसाठी राहून दे, पण त्यासाठी तर तुम्हाला प्रॉफिट काढलंच पाहिजे. आणि ठरवून प्रॉफिट कधीच काढता येत नाही. त्यामुळे उचलाउचली करतो, मग लोनपेक्षा बेकार हालत ह्या भानगडीत होते. त्यामुळं लोन किंवा टक्केवारीवर पैसे अजिबात उचलायच्या नादाला लागू नका. आपल्याला आणखीन पर्याय आहेत. तर हे झालं ट्रेडरची वाटचाल कशा प्रकारे होऊ शकते. फक्त त्यानं वाचलं पाहिजे कशातून, नवीन आलेल्या बक्कळ पैसा वाचायचा नाही, शिकत पैसा हळूहळू वाचायचा. थोडेफार पैसे जाणार. मार्केट तुम्ही किती जरी प्रो लेवलचा ट्रेडर झाला तरी लॉस हा होतोच. फक्त मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तुमचा हा आठवडा लॉसमध्ये गेला आहे, पुढचा आठवडा लॉसमध्ये गेला आहे, त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये एवढे प्रॉफिट काढले पाहिजेत की पूर्ण महिन्यात जेव्हा पेनल बघता येईल त्यावेळी आपण प्रॉफिटमध्ये पाहिजे. आणि होतं ते प्रॅक्टिसनं, सरावानं, अभ्यासानं होते. तर पहिला मुद्दा कळला तुम्हाला. दुसरा मुद्दा लोन किंवा दुसऱ्याकडे टक्केवर पैसे उचलणं, हा मुद्दा कळला तुम्हाला. मग आता प्रश्न पडतोय की मी हेच फिरून का सांगायला लावले, कारण की रिअल अकाउंटमध्ये ना, ज्या रिअल अकाउंटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करताय तो अकाउंट उडले की तुम्हाला ह्या गोष्टी करणं भाग पडतात, लोन किंवा ह्या बाकीच्या गोष्टी. मग मला काय म्हणायचं आहे की रिअल अकाउंट तुम्ही किती, समजा तुमचं $1,000 रिअल अकाउंट आहे, $1,000 तुम्ही डिपॉझिट केलं आणि त्यावर तुम्ही ट्रेडिंग करायला लागला. तुम्ही ते $1,000 समजून चाला, तुम्ही $2,000 प्रॉफिट काढलं. ठीक आहे, $2,000 प्रॉफिट काढलं, ते विड्रॉल सुद्धा घेतलं. आता अकाउंटमध्ये तुमच्या $1,000 आहेत, पण ते रिअल आहेत. म्हणजे ते तुम्ही विड्रॉ मारून त्याचा खर्च करू शकता. हे डोक्यात ठेवा पक्क मात्र. मग हे तुम्ही जे $1,000 आहेत ना, तुम्हाला काय वाटतं हे लाईफ टाईम टिकणार आहेत का? ट्रेडिंग हा गेमच असा आहे की आज ना उद्या तुमचे ते, जर तुम्ही इंट्राडे करत असाल, म्हणजे रोजच्या ट्रेडिंग करत असाल, तर आज ना उद्या ही सपणारच आहेत. हे वाईपआउट होणारच आहेत, चुकी ही होतेच, हे लक्षात ठेवा. मग समजा एक दिवस कधीतरी असा आला की तुमचं हे पहिला तुम्ही 2,000 प्रॉफिट काढले, $1,000 तुमचे उडाले. मला सांगा ती रात्र तुम्हाला कशी जाईल? तुम्ही आता म्हणशील नाही, मी $2,000 प्रॉफिट काढलेला आहे, $1,000 माझे मला टाकलेले निघाले आणि 1,000 प्रॉफिटमध्ये. ठीक आहे ना, मला मान्य आहे की, पण जे अकाउंट उडालंय ते ओरिजिनल उडालं आहे ना, वाईपआउट झालं ती ओरिजिनल 1,000 म्हणजे जवळजवळ $90,000 तुमचे ओरिजिनल उडालेत. त्या रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही, रात्रभर डोक्यात येणार आहे 90,000चं काय आलं असतं, मी तो ट्रेड घालणं पाहिजे होता, मी ॲव्हरेज नको केलं पाहिजे होतं, मी एस लावला पाहिजे होता, काय तुमचे काय चुका झाल्या असेल ते सगळ्या तुम्हाला दिसणार. हे रिअल अकाउंट उडणार, प्रचंड दुःख होतं ते. मग तुम्ही काय करणार,
जे आपल्याकडे $2,000 असतात त्यातलं परत आपल्याला 1,000 इकडे घेतलं पाहिजेत. हां, म्हणजे इथं परत 1,000 ह्यातच राहिलं. मग पुन्हा हे वाढवण्याची परत आपल्याकडे हे आलं. मग पुन्हा हे तुम्ही कंपाऊंडिंग असं किती वेळ करणार आहे, किती दिवस करू शकताय, टिकणार किती आहे. म्हणजे हे सारखं 0 होणार वाढणार, 0 होणार वाढणार. मग ह्यामध्ये आपल्या स्किलफुलनुसार आपण काय केलं पाहिजे, हे वेळोवेळी विड्रॉ मारून आणखी अकाउंट तयार केली पाहिजेत. पण मला काय वाटतं माहिती आहे का, हा खेळ जास्त दिवस टिकत नाही. तुम्ही कधी निरीक्षण करा. म्हणजे तुम्ही म्हणता चला हा काय म्हणते, असं कधी असते काय, रेल अकाउंट काम करायचं आणि पैसे कसं कमवायचं. मी म्हणतो करायचं रेल अकाउंटमध्ये, नाही म्हणजे पाक 0% अजिबातच करायचं असातला प्रकार नाही, पण एक लिमिटमध्ये करायचं. म्हणजे माझं मत आहे, तुमची जेवढी जस्ट हळूहळू कॅपॅसिटी वाढेल, बाबा आता कॅपॅसिटी कमी आहे तर $100 फक्त रेल अकाउंटमध्ये पाहिजेत. कॅपॅसिटी वाढली, पैसा वाढला, प्रॉफिट चांगला कमवला आला, 1,000चं करा. म्हणजे तुम्हाला ते अकाउंट ओढल्यानंतर तीळ मात्र कॅसा एवढा सुद्धा फरक नाही पडला पाहिजे आपल्याला. हे जाऊन दे गेलं तर मला फरक पडत नाही. म्हणजे आपल्या खिशात एखादा रुपया पडल्यानंतर आपल्याला बाबा ठीक आहे असू दे, म्हणजे लेट गो म्हणतो आपण, एवढं काही विशेष नाही आहे. तसं 1,000 जरी डॉलरचं अकाउंट उडलं तर रात्री झोप नाही उडली पाहिजे. असं वाटलं पाहिजे की ओके मला नाही काय वाटत, ह्या लेवलचं तुमचं प्रॉफिट पाहिजे आणि ह्या लेवलचं तुमचं बॅकिंग पाहिजे माग, हेच फक्त मला म्हणायचं आहे. पण त्याच्यापेक्षा सोसण्यापेक्षा जास्त नाही म्हणजे हे करून घ्यायचं. मग $1,000 अकाउंट रेल असतं ना, ह्यामध्ये एक आठवड्याचा खर्च किंवा एक काहीतरी चांगला काय हे करण्यासाठी प्रॉफिट काढायचं. थोडक्यात काय, $1,000 तुम्ही प्रयत्न करायचा की बाबा मी $200-300 आठवड्याला तर काढीन आणि थोडे सहज निघतात. तुम्हाला माहिती आहे ते अगदी $300-400 लोक काढतात, म्हणून सांगतोय $300 काढेन. ते ऑर्डर मारून सतत त्याचं काहीतरी वस्तू किंवा सतत त्याचं काय इन्व्हेस्ट करत राहायचं इकडे तिकडं. हे रिअल अकाउंटची गेम मला वाटतं अशीच केली पाहिजे. हळूहळू तुम्ही बघ 2,000 करा, 3,000 करा तुमच्या कॅपॅसिटीनुसार, पण गेल्यानंतर काय नाही वाटलं पाहिजे. आणि ते जाणारच आहेत हे डोक्यात ठेवलं पाहिजे ते. आणि ते रिअल अकाउंटमधून प्रॉफिट पटापटा जसं प्रॉफिट होईल $300 विड्रॉ मारून त्याचं तुम्ही काहीतरी त्याचं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं मला वाटतं. की कारण की रिअल अकाउंट जादा वेळ टिकणार नाही हे अंतिम सत्य आहे. मग काम कसं करायचं, तर माझं मत आहे फंडेड अकाउंट आहे ना, हे जर तुमचं स्किलफुल तुम्ही ट्रेडर झाला, 1-2 वर्ष मार्केटमध्ये घालवले, तुमची स्ट्रॅटेजी सिस्टम डिसिप्लिन रूल सगळं तयार आहे, तर फंडेड अकाउंट म्हणजे आपल्यासाठी ब्रह्मास्त्र आहे म्हणतोय मी, ब्रह्मास्त्र. मुळात फंडेड अकाउंट जे काय काय कंपनी आहेत म्हणजे ह्यातल्या मला वाटते 70-80% तर फ्रॉडच आहेत बरं का. त्यामुळे अत्यंत सांभाळून, कारण की त्यांची सगळ्यात मोठं त्यांचं एकच आहे त्यांचं वाक्य, ट्रेडर हारला तर ती जिंकली. ट्रेडर हरला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळं जन्यन ज्या सिम्युलेटेड कंपनी नसतात त्या बघितल्या पाहिजेत, त्यांच्याकडे आपण ट्रेडिंग केलं पाहिजे. मग ह्या कंपन्याकडून तुम्ही काय केलं पाहिजे, 10,000च्या पुढचे अकाउंट किंवा तुम्हाला जसं सोचते तसं 25,000 एक 100Kचे अकाउंट आहेत ते घेतली पाहिजेत. आणि आपल्याला स्किलफुल असल्यामुळे आपण ते लगेच पास करतोय, कारण आपली स्किलफुल आहे, आपण ग्रेड धरले ना, आता ट्रेडर आपण प्रो झालोय. मग जर तुम्ही हे अकाउंट पास केली, समजून चाला कितीला येत्या 10,000चं आपण अकाउंटचं हे करू, डॉलरच्या अकाउंटचं ग्रेड धरू, हे $70 अकाउंट येते आसपास, एक $70-80 धरून चाला. यामध्ये पैसे वापरले येतात आपल्याला $1,000 दिसताना ते $10,000 दिसते, पण $1,000चा ड्रॉडाऊन असतो. म्हणजे दिवसाला 5% रिस्क असते आणि एकूण मॅक्झिमम लॉस असतो 10%. म्हणजे $1,000 आपल्याला वापरायला मिळतात किती डॉलरवर, $80. हां, $1,000 आपण लॉस करू शकतो $80च्या बदल्यात. किती भारी सांगा बिझनेस आहे मला यो, म्हणजे काय अडचण आहे का, $1,000 मला वापरायला मिळेल ना $80च्या बदल्यात. मग आता आपली स्किल आहे की आपण अकाउंट वाढवायचं आणि एकदम फंडेड झालो का नाही, ह्या अकाउंटवर आपण काय त्यांचा आठवड्याचा किंवा 14 दिवसाचा पेआउट असून दे, $1,000-2,000 सहज आपण याचं पेआउट घेऊ शकतो, सहज म्हणतो मी. आणि एकदा असं 3-4 जरी पेआउट तुम्ही घेतले, जादा नाही 3-4 जरी घेतले तर भरपूर झाले. मला सांगा काय काय तर रिफंड आहे, रिफंड तुमची फी देतात. मग तुम्ही जर फक्त 500-500चे 5 जरी पेआउट घेतले फक्त, हां, किंवा एकदम 1,000 असा घेतला तर $2,500 जरी तुम्ही डॉलर घेतले तर $2,500 आपल्याला किती रुपये मिळाल्यात, $80 आपल्याला मिळाल्यात. ती $80 पर आपल्याला मागाल्यात. आता गेम काय झाली, $2,500 मला मिळाले की जे प्युअर प्रॉफिट आहे. की वरच्या $500ची मी आणखीन फंडेड अकाउंट घेतले, ते सायमल्टेनियसली आपण चालू ठेवायचे, पास करायचे, ते करत राहायचं. हां, म्हणजे 2,000 प्युअर प्रॉफिट झालं का. आणि जे $10,000 अकाउंट माझं होतं काय, लक्षात ठेवा हे जे आपले किती $1,000 वापरला येणार आहेत, $1,000 हे आपल्याला प्युअर वापरता येणार आहेत, प्युअर 10,000 वापरता येत नाहीत. समजा उठून उद्या हे लॉस जरी आपल्याला वाटलं की नाही, आता जी ओरिजिनल अकाउंट आपलं असते त्यातनं आपण $1,000 आज विड्रॉ मारू शकलो असतो. जर आज अकाउंट उडणार असतं, उडल्यानंतर आपल्याला वाटतं की विड्रॉ मारून ह्याचं काहीतरी केलं पाहिजे होतं, विड्रॉ मारता आलं असतं आणि काहीतरी करता आलं असतं आपल्याला. पण हे फंडेड अकाउंटचे जे आपले $1,000ची रिस्क आहे ही कधी विड्रॉ मारता येत नाही, तुम्हाला फक्त तुमचं प्रॉफिटच विड्रॉ मारता येते. त्यामुळे हे गेल्यातच जमाय पहिल्या दिवशीपासून, हे कधी आपले नसतातच. जे आपलं नाहीच ते जर गेल्यानंतर दुःख वाटायची गरज काय आहे, जे आपलं आहे ते गेल्यानंतर दुःख वाटते, ते कुठं वर, हे माझं होतं ना त्यामुळे गेल्याचं दुःख वाटलं, हे माझं नाहीच आहे. ह्यातलं $1,000 जे मला वापरायला मिळणार आहेत ना ते माझे नाहीच आहेत, त्यामुळे ते गेलं तर दुःख वाटायचा प्रश्न येत नाही. प्रॉफिट मात्र माझं आहे, ते आपण ऑलरेडी काढून घेतले, त्याचे फंड अकाउंट घेतलेले आहेत. आता ही $1,000 माझे नाहीत माझे असल्यामुळे मी यार बिंदास्त रिस्क घेऊ शकतो. कधी, ज्यावेळी मी जी धार काढून माझी होते का नाही, धार म्हणजे काय, $2,000-2,500 मी प्रॉफिट काढले त्यावेळेला सुट्टी द्यायची नाही, मग म्हणजे धार काढायची. मग जर असं
स्ट्रॅटेजी सोडायची नाही, पण थोडं सिरियस घ्यायला शिकायचं. आणि इथनं मग त्यानंतरची अकाउंट आणि प्रॉफिट आलं तर ठीक, नाही आलं समजा अकाउंट उडलंच, $10,000 अकाउंट उडलंच, $1,000 $500 तुम्ही लॉस केलाच, काय वाईट वाटायची गरज आहे का? काय गरज नाही. का? कारण की $2,500 त्यात विड्रॉल मारला आहे, मला $80 फी भरली ती मागं आलेली आहे, प्लस $1,000 मी लॉस केल्यामुळे माझं अकाउंट उडले, जे असे $1,000 होते की जे माझे कधी झालेच नसते, कारण की तो त्यांच्या रूलचा भाग आहे. संपला विषय. आणि तुम्ही मग $500 अकाउंट घेतल्यामुळं त्या अकाउंटमधनं आपलं फंडेड आपण पास झालो असतो, त्यातनं आपला प्रॉफिटला सुरुवात झाली असत्या, त्या आलेल्या प्रॉफिटमधून तुम्ही आणखीन अकाउंट असं घेऊ शकता, बाय करू शकताय. आणि ही सायकल आपण कायम कंटिन्यू ठेवायची असते. हां, कारण अकाउंट ही पण फंडेडची येणार जाणार, उडणार अकाउंट, एखादी कंपनी बुडून जाणार, त्यामुळं 3-4 अकाउंट सायमल्टेनियस तुम्ही चालू ठेवली, त्यातलं एका दुसरं कायम जाणार, वाईपआउट होणार, कंपनी बुडणार, पण 2-3 आपण कंटिन्यू ॲक्टिव्ह ठेवायची आपली. एखाद्या अकाउंटमध्ये प्रॉफिट झालं की 1-2 अकाउंट घेऊन ठेवायचीच, ते सायमल्टेनियसली पण त्यांच्या फेज पास करत राहायचं आणि इकडं ओरिजिनलमध्ये पैसे काढत राहायचं. हे प्रॅक्टिसनं तुम्ही जो फुल टाईम ट्रेडर असाल तरी होत राहील. आणि इकडं आपल्या ऐपतीनुसार रिअल अकाउंट ॲक्टिव्ह ठेवायचं आणि त्यामध्ये प्रॉफिट काढून विड्रॉ करून इन्व्हेस्टमेंट करत राहायचं. पण फक्तच रिअल अकाउंटवर डिपेंड राहणं हे थोडंसं मला रिस्की वाटते. बाकी माझे विचार असे आहेत, त्यामुळे फंडेड अकाउंट मी जास्त काम करणार आहे, किंवा मी फोकसनं फंडेड अकाउंट जास्त काम करतोय. रिअल अकाउंटवर खूप कमी, फक्त एक डिसेंट त्यातनं प्रॉफिट निघावं एवढंच करायचं आहे, ह्याच्यापलीकडे मला वाटत नाही. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जास्त लांबड लावायची काही गरज नाही, कारण की मला वाटते 16 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. मला जे म्हणायचं तुम्हाला कळलेलं आहे. बाकी आणखी तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये काही शंका असेल तर नक्कीच मला कमेंट करा, त्याचे आपण उत्तर शोधू. माझ्या इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.